एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। महाराष्ट्रभर हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। येत्या 2 डिसेंबरला यासाठी मतदान होणार आहे। तर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरातील राहुरी नगर परिषद राहुरी या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये आपण नागरिकांच्या मागण्या समस्या जाणून घेणार आहोत। पारंपरिक असणाऱ्या जनसेवा मंडळाचे माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, तसेच विकास मंडळाचे रावसाहेब चाचा तनपुरे आणि भाजपाचे माजी आमदार स्वर्गवासी शिवाजी कर्डिले यांच्या चिरंजीव अक्षय कर्डिले यांनी कंबर कसली असून येत्या निवडणुकीमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे। तर बघूयात आपण प्रभाग क्रमांक 5 मधल्या नागरिकांच्या काय समस्या आहेत। येत नाही 8 दिवस। अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की वेळेवर आम्हाला घंटागाडी आली पाहिजे आणि आमचा स्थानिक नगरसेवक पाहिजे आम्ही बोलू शकतो ना, सांगू शकतो बाबा काय असं असं आहे, तुम्ही जाऊ शकतो, बाहेर असं जाऊ शकत नाही, गल्लीतला सुद्धा जाणार। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की स्थानिक उमेदवाराला आम्ही मतदान करणार आहोत यावेळेस। याच्या आधीचे जे नगरसेवक आहे त्यांनी काम केलंय का तुमच्या इथे? बाकीचे नशी केले पण गल्लीतलं नाही ना आपल्या। तर तुमच्या प्रभागातला तुम्हाला नगरसेवक हवा आहे। बरोबर। तुमच्या काय अपेक्षा आहेत नवीन उमेदवाराकडनं? संडास साफ होणं, आपल्याला रस्त्याची काम, हे सगळ्या गोष्टी, सिमेंटचा रस्ता पाहिजे म्हणून डांबर टाकते, रस्ता खूप कमी, गल्लीत असला बोलू शकतो, हक्काने जाऊ शकतो, आम्ही जाऊ शकतो ना हक्काने म्हणू शकतो, महिला आम्ही सगळ्या उभे राहू शकतो। ताईंचं म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनाने जसं महिलांना प्रत्येक आरक्षण दिलेलं आहे, याच्यामध्ये आरक्षण दिलेलं आहे, 50% आरक्षण शासनाने जाहीर केलेलं आहे, तसंच ताईंचं म्हणणं आहे की आमच्या प्रभागातून आमची महिला पाहिजे की जेणेकरून आमचे प्रश्न मार्गी लागतील। बरोबर। आवाज जनतेसाठी श्रेयस लोळगे, राहुरी शहर। जागा नसते माणसाला, फक्त स्वच्छता राहुरीमध्ये आणि शुद्ध पाणी, बाकीची काय समस्या असते। आणि जेव्हा राहुरीमध्ये पाऊस पडतो त्यात आम्हाला ज्या भैरी गटारी ज्या केल्या त्या चुकीच्या मार्गाने केलेल्या आहेत, त्यात आम्हाला म्हणजे पाणी जात नाही। त्यात आम्हाला सर्वसामान्य माणसालाच काय, लहान मुलांना सुद्धा हा जो वर्दळ आहे या ठिकाणी खूप असं म्हणजे कमर एवढं पाणी साचतं, जायचं कसं यायचं कसं हा मोठा प्रश्न पडतो। त्याच्यामुळे जो ही जे समस्या सोडेल लोकांनी त्याला मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं। तुम्हाला कसा अपेक्षित आहे नगरसेवक, कसा असावा? नगरसेवक असा अपेक्षित पाहिजे का बाबा जो सर्वसामान्य जनतेसाठी प्रत्येकासाठी धावून गेला पाहिजे। आता उद्या दुसऱ्या दिवशी म्हणजे घंटागाडी असेल किंवा कचऱ्याचा प्रश्न असेल किंवा झाडलोट असेल, एवढंच लोकांना समस्या आहे। लोक थोडं म्हणणार की आमचं लाईट बिल भरा किंवा घरपट्टी भरा, लोकांच्या ज्या सुविधा आहे फक्त लोकांना त्या भेटल्या पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे लोकांची। राहुरी नगरपालिकेवर गेल्या अनेक दिवसापासून तनपुरेंची सत्ता आहे, यावेळेस विखे कर्डिलेंनी लक्ष घातलंय, काय वाटतं? लक्ष कोणी का घाला ना, फक्त काम वाहण्याशी मतलब आहे लोकांना, सत्ता कोणाची हो। गेल्या अनेक काळापासून तनपुरेंची सत्ता असते तर आपल्याला एक जे राहुरीच्या शहराच्या दृष्टीने जे कामं व्हायला पाहिजे होते अशी कामं झालेत असं वाटतंय का? नाही, दादांच्या कामा याच्यामध्ये कामं झालेले आहेत, मग ते गार्डन असेल, रस्ते असतील, भैरी गटारी असतील, आता काही थोडाफार मागे पुढे काही गोष्टी होतात पण त्या सामावून घेतल्या पाहिजेत। आता बऱ्याचशा अशा बऱ्याचशा गटारी एखाद्या लोकांनी काय अतिक्रमण केलेलं आहे त्याच्यामुळे ते पाणी जात नाही, त्यामुळे समस्या निर्माण होते का? हो, समस्या त्याच्यामुळे निर्माण होते ना। भूमिका घ्यायला हो, मग ते असे ठोस पावलं उचलले पाहिजेत, जे ज्या नगरसेवक निवडून येतील त्या नगरसेवकांनी ते ठोस उचलायला पाहिजे। नगर परिषदेने अतिक्रमण विभाग सुरू करायला पाहिजे, कायम कार्यान्वित असावा असं हो, करायलाच पाहिजे, कारण अतिक्रमण हे सगळ्यात मोठी बाब आहे राहुरी शहरामधली। आज लोकांना म्हणजे जर टू व्हीलरवर जर चालणं मुश्किल आहे, आज प्रत्येक ठिकाणी
स्वतःचा गाळा आहे, त्याच्या पुढे परत काहीतरी आहे, परत त्याच्या पुढे शेड आहे, त्याच्या पुढे परत त्यांचा एक बोर्ड आहे, मग त्याच्यामुळे ती समस्या होणारच ना. क्रमांक 5 मध्ये तुम्हाला काय काय समस्या आहेत? काही नाही, आम्हाला लाईटची समस्या थोडीशी आहे, बाकी गटार पाण्याची सोय व्यवस्थित आहे आणि बाकी सगळं काही व्यवस्थित आहे आणि जे नगरसेवक आहे ते व्यवस्थित काम करतात. येणाऱ्या या निवडणुकीमध्ये तुम्हाला वाटतं का की तरुणांना संधी द्यायला हवी? द्यायला पाहिजे, तरुणांना संधी द्यायला पाहिजे, नवीन नवीन लोक द्यायला पाहिजे. पूर्वीचे तेच ते लोक असून काही उपयोग नाही ना. तुम्हाला नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची असं तुमचं म्हणणं आहे? हा, द्यायला पाहिजे, आमचं मत असं आहे. तुमच्या प्रभागामध्ये या बुरुड गल्ली परिसरात तुम्हाला काय काय समस्या आहेत का? काही समस्या आहेत? सध्या तरी काही समस्या नाहीये, सगळं काही व्यवस्थित आहे. आमचे जे नगरसेवक आहे ते व्यवस्थित काम पाहतात. गल्लीमध्ये जरी प्रश्न असले तरी पण त्यांनी व्यवस्थित काम पाहिलेलं आहे. यापूर्वी प्राजक्त तनपुरे यांच्या गटाची सत्ता होती. हो, आता विखे कर्डिले गटही या निवडणुकीमध्ये सक्रिय झालेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं की कोणाच्या बाजूने आपण कौल दिला पाहिजे किंवा कोण आहे की ते जास्त प्रमाणात या ठिकाणी विकास करू शकेल? आता या असं कसं आम्ही सांगू शकतो? मला सगळं ज्यावेळेस विकास त्यावेळेस बोलू आम्ही. आज कसं बोलतो मला? बरोबर, विकास सोडून करणं काय पाहिजे आम्हाला? मागच्या लोकांनी काही विकास जे आहे तेच पुढे चाललेलं आहे. नवीन काय झालं त्यामध्ये? नवीन काही बदल नाही ना, जे आहे तेच चालू आहे. सगळं काही तेच चालू आहे, नवीन काय केलं यांनी? तुमचं म्हणणं आहे की जे सत्तेत येतील त्यांनी विकास केला पाहिजे? हा, त्यांनी विकास केला पाहिजे, लोकांची समस्या ऐकल्या पाहिजे, सोडवल्या पाहिजे. विकास केला पाहिजे म्हणजे नेमकं काय? रस्ते, दुसरं काय? लोकांची अडचण काय? रस्ते, पाणी, दुसरं काय अजून लोकांना? लोकांना दुसरं काय पाहिजे पेक्षा अजून नवीन? हा, रस्ते, पाणी, सुविधा पाहिजे, बाकी दुसरं काय? वेळेवर पाणी पाहिजे, गटारीची समस्या झाली पाहिजे व्यवस्थित. गटारी समस्या व्यवस्थित आहे सध्या, अडचण नाही काही तशी काही. बाकी सगळं व्यवस्थित आहे जसं मला. बाकीचं काय अजून? मग शहरामध्ये जे आजपर्यंत नगरसेवक होते तुमच्या 5 नंबर वार्डामध्ये, तर तुमच्या इथे विकास झाला आहे? हो, बऱ्यापैकी झालेलंच नाही असं काही. ड्रेनेजच्या समस्या आहेत तुम्हाला? बऱ्यापैकी सोडल्या गेलेल्या. आणि पाण्याची काय परिस्थिती आहे तुमच्या इथे वार्डामध्ये? चांगली. काय तुम्हाला टायमिंग जरा कमी आहे, जे टायमिंगवर प्रेशर पाणी यावं आणि प्रेशरने पाणी यावं अशी तुमची मागणी आहे. तर तुम्हाला येणाऱ्या आता नवीन निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, त्याच्यात नवीन उमेदवार हवे आहेत का जुनेच हवे आहेत? कसं तुम्हाला काय वाटतं की तरुणांना संधी द्यायला हवी? तसं जुन्यापासून काय अडचण नाही, पण तरुणांना संधी दिली तर चांगलं वाटेल. काय अडचण काही सगळं व्यवस्थित आहे. प्राजक्त दादाच्या काळामध्ये भुयारी गटारी वगैरे झाल्या, सगळं व्यवस्थित चालू आहे. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.